बोलत नाही, पण मुद्दा एक नक्की आहे, जी यादी खरं तर त्यांनी कोणाला त्यांच्या यादीत घ्यावं, काय करावं, तो त्या पक्षाचा सर्वस्वी प्रश्न आहे। पण जर यादी जर नीट बघितली तर एक गोष्ट प्रकर्षाने जी आम्हाला जाणवते ती अशी की कुठेतरी दादा आणि दादांच्या लोकांवर सुनील तटकरेंनी पूर्णपणे सरशी केली आहे की काय? तटकरे पक्षामध्ये टेक ओव्हर करतायत का दादांना, असं चित्र दिसतंय। कारण दादांच्यासाठी सातत्याने जीव तोडून भूमिका मांडणारे अमोल मिटकरी असतील, रुपाली ठोंबरे असतील, या लोकांना यादीतनं बाजूला केलंय। पण त्याच वेळेला तटकरेंच्या बद्दल कुणी एक ब्रह शब्द बोलला, त्या माणसाला बुकलून काढणारा सूरज चव्हाण मात्र त्या यादीमध्ये दिसतोय। हे जर सगळं चित्र बघितलं तर निश्चितपणे दादांच्या पेक्षा तटकरेंचा पक्षातला प्रभाव अधिकचा वाढत आहे का, असं चित्र दिसायला लागलं। रुपाली ठोंबरे तुमच्या मैत्रीण आहे, तुमचा काही संपर्क? एक लक्षात घ्या, रुपाली ठोंबरे ही माझी अतिशय चांगली मैत्रीण आहे आणि ती मैत्रीण राहील। कारण रुपाली ठोंबरे ना तिला ईडीचं बॅगेज आहे, ना तिला CBIचं बॅगेज आहे, ना क्राईमचं बॅगेज आहे। रुपाली ठोंबरेने आयुष्यात काहीही डिसओन केलेलं नाही। सर्वार्थाने बाई म्हणून सुद्धा असणारी जी ती अतिशय क्लीन इमेजची महिला आहे। अशी महिला कुठल्याही पक्षात येणं कुणालाही आवडेलच, तो काही प्रश्न नाही। हां, पण माझ्या पक्षात ती यावी म्हणून तिचं त्या पक्षात नुकसान व्हावं असा विचार करणाऱ्यांपैकी मी नक्की नाही। जर तिचा त्या पक्षात तिला स्कोप मिळत असेल तर निश्चितपणे तिने त्या पक्षामध्ये काम करावं। बाकी याच्या उपर काय निर्णय घ्यायचा हा मला वाटतं रुपाली ठोंबरेचा सर्वस्वी स्वतःचा कॉल असेल। त्यावेळेस त्यांनी आवाज उठवला, त्यावेळेस त्यांना 7 दिवसांची नोटीस देण्यात आली आणि नोटीस दिल्यानंतर आता थेट प्रवक्त्यांच्या यादीमधून त्यांचं नाव गायब झालेलं। मी म्हटलं ना की या पक्षामध्ये जर आपण जर तिकडे बघितलं ना तर सगळीकडून तटकरेंची सरशी होताना दिसते। तटकरेंची माणसं तटकरेंनी व्यवस्थितपणे प्लांट केलेली आहेत आणि कुठेतरी दादांना टेक ओव्हर करण्याचा प्रयत्न सुनील तटकरे आणि त्यांच्या सगळ्या गटाकडून होताना दिसत आहे। आणि कदाचित म्हणूनच ही बाकीची सगळी जी अत्यंत नावं काय बोलता येईल अशी नावं ती पुढे दिसत आहेत। पण एनिवे दादा त्याच्यावर समोर असतील। जर कोंडी होत असेल तर आपला पक्ष दरवाजा उघडा करणार का किंवा तसा विचार केला? रुपाली ठोंबरेने तशी इच्छा व्यक्त करावी। जर रुपाली ठोंबरेंची इच्छा असेल तर आवडेल की आम्हाला, न आवडेल काय झालं। मुद्दा हा आहे की तुम्ही एखादी चोरी केली आणि चोरीचा मुद्देमाल परत केला म्हणून काय चोरीचा गुन्हा रद्द होतो? असं होत नाही। तो गुन्हा तसाच कायम राहणार आहे आणि तोच का बरं एकटा पार्थ पवारचाच गुन्हा नाही तर अशा पद्धतीचा फौजदारी गुन्हा मुरलीधर मोहोळवर सुद्धा दाखल झाला पाहिजे। मुरलीधर मोहोळची सुद्धा सेम घटना आहे। उलट भाजपा आणि राष्ट्रवादीचा जर विचार केला तर फडणवीसांनी स्वतःच्या पक्षाच्या मोहोळांवर गुन्हा दाखल केला नाही किंवा मोहोळच्या प्रकरणात एकही अधिकारी निलंबित बडतर्फ झालेला नाही। सो त्याचाही विचार झाला पाहिजे। दुसरा मुद्दा असा की अमेडिया कंपनीची जर आर्थिक क्षमता बघितली तर त्या क्षमतेपेक्षा जास्तीचं व्यवहार म्हणजे 100 कोटीची ज्या कंपनीची क्षमता नाही ती कंपनी 300 कोटीचा व्यवहार करते, तेव्हा 300 कोटी येतात कुठून? हे 300 कोटी दिले कुणी? कारण स्वाभाविक आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पार्थ पवार यांचे पितामह सन्माननीय अजितदादा असं सांगत आहेत की मला हा व्यवहारच माहीत नाही। जर दादांना व्यवहार माहीत नाही तर दादांना आर्थिक घडामोडी माहीत नाही। मग हे 200 कोटी आले कुठून? हा पैसा नेमका कुठून उभा केला? कोणत्या बँकेने कर्ज दिलं? कर्ज देणाऱ्या बँकेचं नाव काय? कितीतरी प्रश्न अनुत्तरित आहे, ज्या प्रश्नांवर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अजून तीव्र पद्धतीने पुण्यामध्ये निदर्शनं आणि आंदोलनं करेल। भाजप ज्या पद्धतीने अमित शहा यांनी सांगितलं की आम्हाला येणाऱ्या काळात कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही, त्यामुळे त्यांनी ज्या 2 कुबड्या घेतल्या होत्या शिंदे आणि दादा नामक, या दोनही कुबड्या पद्धतशीरपणे बाजूला काढण्याची त्यांनी तयारी सुरू केलेली आहे।